एकट्याने सगळे मिळून परमपूज्य परमात्मा सेवक म्हणा टिंकी नागपूरच्या वतीने बाबाचे आदेश बनवले व कळमणी शाखेच्या सेवकांच्या सहकार्याने व घटनामध्ये सहकार्याने जांगडे भाऊ यांच्या इथे नुकतीच सुरू झालेली आहे. त्या बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता माझे भगवान बाबा हनुमानजी उपस्थित यांना माझ्या गोरगरिबांचे कैवारी मानव धर्माचे संस्थापक माझी महान त्यागी बाबा जिंगरीजी इथं उपस्थित यांना माझ्या सगळ्यांची लाटली वाराणसी आई इथं उपस्थित आईला माझ्या प्रणाम. आजच्या बैठकीचे अध्यक्ष संचालक साहेब जय शेवक शेवका बालगोपाल सगळ्यांना माझ्या आदर पाय बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि शेवकांना घडलेले प्रॅक्टिकल अनुभव यावर आधारित असते. पण तुम्हाला एक अनुभव सांगतो. मी जेव्हा अनेकात होतो तेव्हाची गोष्ट आहे. आता माझ्यासोबत 2 आणखी नवीन शेवक कामाला येत होते. तर त्याच्यात काय झाला, आजकाल कसं चाललं आहे, नवीन सेवक मार्गात येतो आणि दारू व्यसनाकडे जातो. त्याच्यावरचा हा अनुभव आहे. तर त्याच्यातला एक धीवर समाजचा सेवक होता आणि एक कुणबी समाजचा सेवक. धीवर समाजचा सेवक दारूच्या नादी लागला. त्या ढिवऱ्याच्या इकडच्या पत्नीनं त्या कुणब्याला सांगितलं, अजिबात माझ्या इकडचे दारू पिते. त्याला विचारण्यात आला, अरे दादा तू दारू पिते का? तो सेवक म्हणे नाही, म्हणे मी दारू पित नाही म्हणे. ठीक आहे म्हणे. मग त्या कुणब्यानं त्या बाईला सांगितलं, बाय म्हणे तुम्ही एक काम करा म्हणे, हा दारू तुम्ही येते ना म्हणे, तुम्ही भगवंताच्या पाठापाशी शब्द ठेवा म्हणे, की जर हा दारू पिऊन घरी आला तर बिस्तरावरती पेसाब करा. त्या बाईनं तसंच केलं आणि शब्द ठेवला आणि 1-2 दिवसामध्ये त्या सेवकानं आणखी दारू पिली, विनंती वगैरे केला, प्रार्थना वगैरे केली आणि तो झोपला. सकाळी उठून पाहिजे त्याच्या बिस्तर पूर्ण ओलं. मग यांना सगळ्यांना माहित होतं बिस्तर ओलं म्हणून. मग ती गेली त्या शेवकाकडे. त्या शेवकाला सांगते, दादा अशी अशी गोष्ट. मग हे सगळे जमा झाले. त्या शेवकाने विचारले, का दादा तू बिस्तर पेशाब का केला? अरे अशीच झाली असेल म्हणे. नाही म्हणे, आम्ही रात्री शब्द ठेवला होता म्हणे की जर तू दारू पिऊन आला तर तू पेशाब करशील. तुझं पेशाब केला, तू दारू पिला. हो दादा म्हणे. त्याच्यानंतर त्या शेवकाला पूर्णपणे दारू सोडली. आता कसं आहे, काही शेवकीने काय करते, शेवक दारू पिते, आपल्या निष्पिकर ह्यावरून देत आणि विनंती प्रार्थना सोडून देते. त्या शेवकीनं माझी अशी विनंती आहे की बा आपणही ध्येय मजबूत ठेवून अशा प्रकारे कार्य करायचे जेणेकरून आपला परिवार मागे नाही झाले पाहिजेत, आपल्या कार्याबरोबर चालले पाहिजेत. तर गेल्या हप्त्यामध्ये बैठकीमध्ये आठवण आली तर हा मार्ग आपण करायला पाहिजे म्हणून हा मार्गदर्शन केला. या 15 दिवसामध्ये माझ्या हातून, माझ्या परिवाराच्या हातून भगवंता कळत ना कळत चूक झाली भगवंता. त्या चुकीची आणि माझ्या पुतण्याचं लग्न होतं भगवंता. त्या लग्नामध्ये दारुडी अनेकवाले होते आणि माझ्या घरी आलेले पाहुणे होते. पण मी त्या पाहुण्याला घरी यायच्या अगोदर सांगितलं होतं, दादा रे माझ्या घरी याल तर दारू पिऊन यायचे नाही. जर कदाचित कळत ना कळत भगवंता एखादी मानव आला असेल त्याचे मी मान सन्मान केला. याच्यामध्ये जर भगवंता माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून होता कळत ना कळत चूक झाली असेल भगवंता त्या चुकीची मला आणि माझ्या परिवाराला क्षमा करा भगवंता. ह्या चुकीची भगवान बाबा हनुमानजी क्षमा करतील, तसेच महान त्याची बाबा झुंदेची क्षमा करते, आई वाराणसी क्षमा करेल. आजच्या बैठकीचे अध्यक्ष संचालक साहेब जे शेवका बालगोपाल मला आणि माझ्या परिवाराला क्षमा करतील. एवढेच बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो. सगळ्यांना माझा आदर.